लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेल याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली आणि काही सायंटिस्ट आणि त्यांच्या डिस्कवरी बघितल्या. ठीक आहे. आणि आज आपण काय बघणार आहे तर जेनेटिक मटेरियल इन प्रोकॅरियोटिक्स, यूकॅरियोटिक सेल, सेल वॉल अँड डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक सेल. ठीक आहे. तर चला आपण आपल्या पॉईंटला सुरुवात करूया. पहिला पॉईंट आहे जेनेटिक मटेरियल इन प्रोकॅरियोट्स किंवा जेनेटिक मटेरियल इन बॅक्टेरिया. बघा, जनरली प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया हॅज सर्क्युलर अँड कॉइल DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. त्यांचं जेनेटिकल मटेरियल काय आहे तर सर्क्युलर कॉइल DNA विच इज जनरली सिंगल क्रोमोझोम. त्यांच्याकडे सिंगल क्रोमोझोम असतो आणि हा क्रोमोझोम सर्क्युलर कॉइल DNA पासून बनलेला असतो. हा आहे सर्क्युलर कॉइल DNA. ठीक आहे. इथे टेम्पलेट जे आहे ते एकमेकांना कॉइल झालेले आहेत आणि हा जो कॉइल DNA आहे याचं लोकेशन कुठे असतं तर मिसोफाईलजवळ. जे सर्क्युलर DNA इज अटॅच्ड टू द मिसोझोम्स. बघा, इथे जी आहे ही आहे सेल मेम्ब्रेन आणि या सेल मेम्ब्रेनला छोटे छोटेसे ओपनिंग असतात, त्याला म्हणतो आपण मिसोझोम्स. या मिसोझोमला हा सर्क्युलर DNA अटॅच असतो. This circular DNA is replicated by specific replication method and this method is known as theta model of replication. Theta model of replication काय असते बघा, तर बघा हा जो आहे हा आहे सर्क्युलर DNA. सर्क्युलर DNAच्या ज्या पॉईंटवरती रेप्लिकेशनला सुरुवात होते त्याला म्हणतात ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशनमध्ये हा जो DNA स्टँड आहे ज्याच्यामध्ये 2 टेम्पलेट असतात, हे 2 टेम्पलेट एकमेकांपासून सेपरेट होतात. ठीक आहे. किंवा ज्या पॉईंटला हे DNA टेम्पलेट्स एकमेकांपासून सेपरेट होतात त्या पॉईंटलाच आपण काय म्हणतो ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. ठीक आहे. तर बघा हे 2 ओल्ड टेम्पलेट आहेत आणि ह्या 2 ओल्ड टेम्पलेटवरती न्यू स्टँड सिंथेसिस होतं. असं न्यू स्टँड त्याच्यावरती सिंथेसिस होतं. त्यावेळेला ते तुम्हाला असं दिसणार आहे. ग्रे कलरचा जो स्टँड आहे तो आहे ओल्ड टेम्पलेट आणि त्याच्यावरती जे न्यू स्टँड सिंथेसिस झालेले आहेत त्याला म्हणायचं न्यू टेम्पलेट. ओल्ड टेम्पलेटवरतीच न्यू टेम्पलेट सिंथेसिस होतात. बघा, हा सर्क्युलर DNA आहे. सर्क्युलर DNAवरती ज्या ठिकाणी रेप्लिकेशनला सुरुवात होते त्याला आपण ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन म्हणालो. इथे 2 पद्धतीनं किंवा 2 टाईपचे रेप्लिकेशन फोक तयार होतात, हा एक आणि हा एक. आणि या पॉईंटला काय म्हणतो आपण रेप्लिकेशन बबल. हा रेप्लिकेशन बबल झूम केल्यावरती तुम्हाला असा दिसेल. बघा, इथे सुद्धा ग्रे कलरच्या फॉर्ममध्ये आहेत ते आहेत ओल्ड टेम्पलेट आणि त्याच्यावरती जे न्यू DNA सिंथेसिस झालेले आहेत ते रेड कलरमध्ये तुम्हाला दाखवलेत. ज्यावेळेला पूर्ण सिंथेसिस कव्हरअप होतं त्यावेळेला ते असे दिसतात आणि एकमेकांपासून सेपरेट होतात. तर ही जी स्टेप आहे इम्पॉर्टंट स्टेप जी आहे ती थीटा लेटरसारखी आपल्याला दिसते. ग्रीकमध्ये जो थीटा लेटर असतो त्यासारखी ती दिसते आणि म्हणून ह्या थ्रूआउट मॉडेलला आपण थीटा मॉडेल ऑफ रेप्लिकेशन असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट, इन यूकॅरियोटिक जेनेटिक मटेरियल DNA is with histone protein, but in prokaryotes, circular DNA are without histone proteins. But bacteria has plasmids which are small circular DNA molecules with self-replicating power. बघा इथे काय सांगितलं, जनरली यूकॅरियोटिक्स ऑर्गॅनिझमचे जे जेनेटिक मटेरियल असतं त्याच्यावरती हिस्टोन प्रोटीन्स असतात. हे हिस्टोन प्रोटीन्स जेनेटिक मटेरियल ज्यावेळेला रेप्लिकेट होत असतं त्यावेळेला त्यांना मदत करतं. पण प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियाच्या जेनेटिक मटेरियलवरती हिस्टोन प्रोटीन असत नाही, टोटली ॲब्सेंट असतात. मग यांच्याकडे रेप्लिकेशन कसं होतं तर विथ द हेल्प ऑफ प्लाझमिड्स. आणि हे प्लाझमिड्स दुसरे तिसरे काही नसून सायटोप्लाझममध्ये असणारे स्मॉल सर्क्युलर DNA मॉलिक्युल्स असतात. ठीक आहे, ज्यांच्याकडे सेल्फ रेप्लिकेटिंग पॉवर असते. लक्षात येते. आता हे जे काही प्लाझमिड्स आहेत या सगळ्या प्लाझमिडकडे काय रेप्लिकेशनची पॉवर नाही आहे.
त्यांचे फंक्शन्स वेगवेगळे असतात आणि फंक्शन वाईज या प्लाझमिडचे 2 टाईप पडतात. कोणते कोणते टाईप? तर एफ प्लाझमिड आणि आर प्लाझमिड. आता एफ प्लाझमिड आणि आर प्लाझमिड काय करतात बघा. एफ प्लाझमिड्स फॉर रिप्रोडक्शन अँड रेप्लिकेशन आणि आर प्लाझमिड्स काय करतात? फॉर रेजिस्टन्स अगेन्स्ट अँटीबायोटिक्स. रेजिस्टन्स पॉवर जी आहे बॅक्टेरियाची ही कुणामुळे जनरेट होते? तर आर प्लाझमिडमुळे. ठीक आहे. आता बघा, जो काही सायटोप्लाझम आहे प्रोकॅरियोटिकमधला, तिथे काय काय असतं? तर काही इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात, काही ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात, सेल ऑर्गनलीज असतात. हे 3 फिक्स असतात. पण ह्याच्याबरोबर आणखी काय काय असतं? तर वॉटर बॉडीज, एन्झाईम्स, सम इलेमेंट्स, मिनरल्स अँड अमायनो ॲसिड्स. आणि हे सगळेच्या सगळे एकत्रितपणे त्यांच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये आपापला रोल परफॉर्म करतात. ठीक आहे. तर ऑलवेज रिमेंबर, हा जो कॉलम आता आपण बघितला याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? तर फर्स्ट थिंग, बॅक्टेरियल जेनेटिक मटेरियल इज सिंगल क्रोमोझोम अँड मेड अप ऑफ सर्क्युलर DNA. फर्स्ट पॉईंट. दुसरी गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की थीटा मॉडेल ऑफ रेप्लिकेशन. दे रेप्लिकेट थ्रू थीटा मॉडेल ऑफ रेप्लिकेशन. नेक्स्ट वन थिंग, प्लाझमिड्स. Plasmids are small circular DNA molecules which has self-replicating power. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ प्लाझमिड्स. एफ प्लाझमिड आणि आर प्लाझमिडचा रोल काय असतो हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. तो काय आहे बघा, युकॅरियोटिक सेल. आता युकॅरियोटिक सेल म्हणजे काय असते? अ सेल in which nucleus has definite nuclear membrane are known as eukaryotic cells. Or you can say that a cell with true nucleus is known as eukaryotic cells. ज्या सेलकडे न्यूक्लियस जो आहे हा वेल डेव्हलप असतो, या न्यूक्लियस भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतो, त्या न्यूक्लियसला न्यूक्लिओप्लाझमला स्पेसिफिक शेप असतो, डेफिनेट शेप असतो, त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो? युकॅरियोटिक सेल. त्याचबरोबर आणखी इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे युकॅरियोटिक सेलमधला तो असा आहे की यांच्या ऑर्गनलीज असतात. या ऑर्गनलीज या स्पेसिफिक शीटने, स्पेसिफिक मेम्ब्रेननी कवरअप असतात. सो ऑर्गनलीज आर ऑलवेज बाउंडेड विथ मेम्ब्रेन. ठीक आहे. दुसऱ्या भाषेत तुम्ही असं म्हणू शकता, युकॅरियोटिक सेल हॅज वेल डेव्हलप न्यूक्लियस अँड ॲडव्हान्स सेल ऑर्गनलीज. इथे तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेत बघा युकॅरियोटिक सेल्सच्या. ते काय काय आहेत? तर काही प्रोटिस्टच्या सेल ज्या आहेत या युकॅरियोटिक असतात आणि नेहमीप्रमाणे प्लांट आणि ॲनिमल सेल आपण अगदी 8th स्टँडर्डपासून बघतो ते कशा आहेत? युकॅरियोटिक सेल्स आहेत. ठीक आहे. आता बघा, मॉर्फॉलॉजिकली आणि फिजिओलॉजिकली ह्या सेल्स मे बी वेगवेगळ्या दिसताना. जसं की एक कॉमन डिफरन्स सांगते, प्लांट सेल जी आहे ती कॉमनली रेक्टँग्युलर असते आणि ॲनिमल सेल थोडीफार राऊंड असते. पण या सगळ्यांमध्ये कॉमन थिंग अशी आहे की त्यांच्याकडे सेल ऑर्गनलीज या कॉमन असतात. फॉर एक्झाम्पल काय? तर त्यांच्या सगळ्यांकडे एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम, मायट्रोकॉन्ड्रिया, ट्रू न्यूक्लियस, गोल्जी कॉम्प्लेक्स हे सगळं असतं. प्लाझ्मा मेम्ब्रेनही असतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असे थिंग, त्यांच्याकडे काय आहे? सगळ्यांकडे ट्रू न्यूक्लियस आहे. युकॅरियोटिक सेलच्या प्रत्येक सेलकडे ट्रू न्यूक्लियस आहे. ठीक आहे. पण स्पेसिस वाईज मॉर्फॉलॉजिकली आणि फिजिओलॉजिकली ते वेगवेगळे साईज आणि शेप दाखवतात. आता आपण प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल हे दोन्ही अगदी व्यवस्थित बघितलं. आता आपण ह्या दोघांमधला डिफरन्स बघूया. नेहमी एक्झामला विचारणारा एक कॉमन क्वेश्चन जो आहे तो काय आहे? राईट अ डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. तर चला, हा जो क्वेश्चन तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये दिलेला आहे तो आपण आत्ता सॉल्व करूया. बघा, तर पहिला डिफरन्स काय आहे? प्रोकॅरियोटिक सेल डोंट हॅव न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गनलीज. ठीक आहे. तर त्यांच्याकडे जो न्यूक्लियस आणि ऑर्गनलीज असतात त्यांच्यावरती मेम्ब्रेन नसतं. तर अपोजिट पॉईंट काय आहे बघा युकॅरियोटिक सेलमध्ये? तर जो न्यूक्लियस आणि ऑर्गनलीज असतात दीज आर बाउंडेड. नेक्स्ट वन पॉईंट बघा काय आहे? साईज अँड शेप. तर प्रोकॅरियोटिक सेलची जी साईज आहे ही जनरली युकॅरियोटिक सेलपेक्षा लहान असते
आणि त्यांची साईज आहे 0.2 to 2 मायक्रोमीटर. आणि काही सेल्स अशाही असतात ज्या 5 मायक्रोमीटरपर्यंत असतात. आणि युकॅरियोटिक सेल ज्या आहेत त्या कशा आहेत, 10 to 100 मायक्रोमीटरपर्यंत त्यांचा डायमीटर असतो. सगळ्यात इम्पॉर्टंट डिफरन्स नेक्स्ट आहे बघा. तर प्रोकॅरियोटिक सेल डज नॉट हॅव ट्रू न्यूक्लियस अँड नो न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऑर न्यूक्लिओली. जो काय प्रोकॅरियोटिक सेलचा न्यूक्लियस आहे, आत्ताच आपण बघितलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन असत नाही आणि त्याच्यामध्ये न्यूक्लिओली म्हणजे जो सेंटर असतो न्यूक्लियसचा तोही असत नाही. पण युकॅरियोटिक सेलचा जो काय न्यूक्लियस आहे तो ट्रू न्यूक्लियस आहे, ॲडव्हान्स न्यूक्लियस आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो जेनेटिक मटेरियल. आत्ताच आपण बघितलं थीटा मॉडेल, बरोबर आहे ना. तर प्रोकॅरियोटिक सेलचे जे काय जेनेटिक मटेरियल आहे ते काय आहे, सिंगल सर्क्युलर DNA मॉलिक्यूल. while in eukaryotic cell genetic material is linear chromosome. Next one, membrane bounded organelles are absent in prokaryotic cell, and here in eukaryotic cell membrane bounded organelles are present. ठीक आहे. आताचा जो पॉईंट आहे तो फ्लॅजिलाचा. इन प्रोकॅरियोटिक सेल फ्लॅजिला आर मेड अप ऑफ 2 proteins. And in eukaryotic cell, suppose cell wall is not there, then only flagellas are present. Next one thing, cell wall. Cell wall of prokaryotic cell is made up of peptidoglycan. And in eukaryotic cell, cell wall is made up of cellulose, chitin and pectin. ठीक है. Next one thing, prokaryotic cells are small while eukaryotic cells are large. आताचा जो पॉईंट आहे तो आहे सेल डिव्हिजन. प्रोकॅरियोटिक सेल इज डिवायडेड बाय बायनरी फ्युजन, म्हणजे एका मदर सेलपासून 2 डॉटर सेल तयार होतात. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये जे सेल डिव्हिजन जे आहे ते कशा पद्धतीने होतं, तर मायटॉटिकली. दे शो मायटॉटिक टाईप ऑफ सेल डिव्हिजन. जो पॉईंट बघणार आहे तो आहे कंपोनंट्स ऑफ युकॅरियोटिक सेल. आणि पहिला जो कंपोनंट आहे तो आहे सेल वॉल. जनरली प्लांट सेल, फंगल सेल आणि अल्गल सेलकडे सेल वॉल असते, पण त्यांचे जे कंपोजिशन आहे सेल वॉलचं ते थोडंसं वेगवेगळं असतं. आता बघा, अल्गल सेल जी आहे ती सेल्युलोज, गॅलॅक्टन्स आणि मिनरल्सपासून बनलेली असते. ठीक आहे. मिनरल्स जसे की सल्फर, कॅल्शियम यांसारख्या मिनरल्सनी बनलेली असते. पण प्लांट सेल जी आहे ही हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड्स आणि त्याच्यानंतर पेक्टिनपासून बनलेली असते. आणि फंगल सेल वॉल जी आहे ही फंगल सेल वॉल कायटिनपासून बनलेली असते. आता बघा, ही जी काही अल्गल सेल आणि प्लांट सेलकडे सेल्युलोज आहे, हे सेल्युलोज काय करतं, तर त्यांना टर्जिडिटी प्रोव्हाइड करतं आणि मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतं. आणि हे जे काही सेल्युलोज आहे हे सेल्युलोज दुसरं तिसरं काही नसून मायक्रोफायबर्स असतात. ठीक आहे. आता बघा, प्लांट सेल जी आहे ह्या काही स्पेसिस ज्या आहेत प्लांटच्या ते काय करतात, तर त्यांच्या सेल वॉल थ्रू काही कंपोनंट सिक्रेट करतात. फॉर एक्झाम्पल गम. ठीक आहे. तर हे जे डिपॉझिशन करतात वॅक्सचं, गमचं, सिलिकाचं, हे कशासाठी करतात किंवा त्यांचं फंक्शन काय आहे, तर हे जे काही सिक्रेशन आहे ते त्यांना काय करतात, तर मेकॅनिकल इंजुरीपासून अवॉइड करतात, त्यांना प्रोटेक्ट करतात. आणि त्याच्यानंतर इन्फेक्शन जे होणार आहे ह्या इन्फेक्शनपासून त्यांचं प्रोटेक्शन करतात. म्हणजे इन जनरल सेल वॉलचं जे फंक्शन आहे ते काय आहे, तर प्रोटेक्शन ऑफ आउटर कवरिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, ॲज वेल ॲज सेल वॉल गिव्स सपोर्ट, मेकॅनिकल सपोर्ट टू द सेल. ठीक आहे. आता आपण स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल ऑफ प्लांट सेल बघतोय. बघा, सेल वॉल जी आहे ही जनरली 3 पार्टमध्ये डिवाईड होते. कोणते कोणते, तर मिडल लॅमेला जो आउटर कवरिंग आहे, मध्ये असतो प्रायमरी सेल वॉल, आणि थर्ड वन जो सगळ्यात खालच्या बाजूला असतो तो असतो सेकंडरी वॉल. तो जनरली लिपिड बायलेअरपासून बनलेला असतो. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया मिडल लॅमेला. मिडल लॅमेला म्हणजे काय, इट इज थिन अँड लाईज बिटवीन 2 ॲडजसंट सेल.
टू ॲडजसंट सेल म्हणजे बघा, या 2 सेल जर असतील, या 2 सेलचं जे आउटर कवरिंग आहे, हे आउटर कवरिंग म्हणजे मिडल लॅमेला. इट्स अ फर्स्ट स्ट्रक्चर फॉर्म फ्रॉम सेल प्लेट ड्युरिंग सायटोकायनेसिस. ज्यावेळेला सेल डिव्हिजन होत असतं किंवा सायटोकायनेसिस होत असतं. सायटोकायनेसिस म्हणजे काय? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. 2 इक्वल पार्टमध्ये ज्या वेळेला सायटोप्लाझम डिवाइड होतं त्याला आपण सायटोकायनेसिस असं म्हणतो. तर ज्या वेळेला सायटोकायनेसिस होत असतं त्यावेळेला पहिल्यांदा जो पार्ट तयार होतो तो आहे मिडल लॅमेला. अँड मिडल लॅमेला इज मेनली मेड अप ऑफ कॅल्शियम, पेक्टिन अँड मॅग्नेशियम. ठीक आहे. ज्या वेळेला फ्रूट राईप होत असतात त्यावेळेला हा मिडल लॅमेला सॉफ्ट असतो. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे प्रायमरी वॉल. तर याचं लोकेशन बघा काय आहे. इट इज प्रेझेंट इनसाइड द मिडल लॅमेला. इट इज अ ओनली वॉल सीन इन मेरिस्टेमिक टिश्यूज अँड मिसोफाइल ॲज वेल ॲज इन पीट. मेरिस्टेमिक टिश्यू कुठे असतात तर अपायकल रिजन जो आहे रूटचा आणि शूटचा, तिथे सेल डिव्हिजन होतं, तिथे मिसोफाइल रिजनला आणि पीठ म्हणजे स्पॉन्जिस टिश्यू जिथे असतात अशा ठिकाणी प्रायमरी सेल वॉल सहज दिसतात. अँड दे आर कॅपेबल टू ग्रोथ. ज्या वेळेला मिडल लॅमेलाची ग्रोथ कंप्लीट होते त्यावेळेला प्रायमरी वॉलची ग्रोथ सुरू होते. लास्ट जो पॉईंट आहे तो आहे सेकंडरी वॉल. तर बघा हा कुठे असतो. इट इज प्रेझेंट इनर टू प्रायमरी वॉल. ज्या वेळेला प्रायमरी वॉलची ग्रोथ स्टॉप होते, कंप्लीट होते, ती स्टेशनरी फेजला जाते, त्यावेळेला सेकंडरी वॉलची ग्रोथ स्टार्ट होते. ठीक आहे. ॲट सम प्लेस थिकनिंग इज अबसेंट विच इज लीड्स टू फॉर्मेशन ऑफ पीठ. ठीक आहे. सेकंडरी वॉल काही ठिकाणी थिक असत नाही, अशा ठिकाणी पीठ असतात. पीठ म्हणजे काय तर स्पॉन्जी टिश्यूज. ठीक आहे. हे स्पॉन्जिस टिश्यूज कुठे असतात जिथे थिन पोर्शन असतो अशा ठिकाणी हे स्पॉन्जी टिश्यू असणार आहेत. नेक्स्ट वन इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा, हा जो वर्ड आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. प्लाझ्मॅडोमेटा आर सायटोप्लास्मिक ब्रिज बिटवीन नेबरिंग सेल्स. वी शो पोर्स बिटवीन प्रायमरी सेल वॉल अँड मिडल लॅमिना. ठीक आहे. सपोज ह्या 2 ॲडजस्टिंग किंवा नेबरिंग सेल आहेत, यांच्यामध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी एक ब्रिज असतो. हा सायटोप्लास्मिक ब्रिज जो आहे त्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मॅडोमेटा. आणि हा ब्रिज कुठे असतो किंवा कोणत्या लेअरपर्यंत असतो तर मिडल लॅमेला आणि प्रायमरी वॉल यांच्यामध्ये स्मॉल ओपनिंग असतात, पोर्स असतात आणि तिथून हे ब्रिज फॉर्म होतं. ठीक आहे. तर उद्या आपण काय करायचं आहे, नेक्स्ट सेल ऑर्गॅनेलिज बघायचं आहे, नेक्स्ट कंपोनंट बघायचं आहे, तर तुम्ही वाचायचं आहे. ठीक आहे. तर चला परत भेटूया. बाय.